नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र दादासाहेब डेपले परत एकदा आपलं स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आज रोजी आम्ही या अद्रकीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि प्लॉटमध्ये जर तुम्ही आजूबाजूला जर बघितलं तर बऱ्यापैकी चांगलाच पाऊस पडलेला आहे। आणि मी जे काल व्हिडिओ टाकला होता अद्रकीवर, जे की तणनाशकाविषयी, तर तसंच आज आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि एक नवीन प्लॉटवर आलेलो आहे आणि त्याच्यावर तुम्हाला अद्रकीविषयी एक थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर आपण ह्या ज्या प्लॉटवर आलेलो आहे, तुम्ही बघू शकता जर्मिनेशन वगैरे म्हणजे ह्या अद्रकीला लावून एक 18 ते 20 दिवस झाले असं, बरोबर बाबू? हां, म्हणजे एकदम जर्मिनेशन जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने आले, थोडंफार प्रमाणात राहिलं पण ते बी येत्या 2-3 दिवसामध्ये होऊन जाईल। आणि आज रोजी तुम्ही जर पाहिलं, आपण जर हा खडा जर आज काढला समजा, तर तुम्ही बघू शकता हा खडा किती छान पद्धतीनं स्ट्रेट म्हणजे वर आलेला आहे। तर आणि याच्या मुळ्या जर बघितल्या तर तुम्ही बघू शकता एकदम तंतू मुळ्या वगैरे पण याला भरपूर जास्त प्रमाणामध्ये दिसत आहे। या प्लॉटला फक्त आपण एक ह्युमिक ॲसिड आता दिलेलं होतं मागं, एक 4 ते 5 दिवस झालेले आहे। तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने जर्मिनेशन झालेलं आहे, उगवण क्षमता पण चांगली दिसत आहे। पण आज रोजी आता इथून पुढं कोणतं नियोजन करायचं, जसं आपण जे डोसेसचा विचार करत असतो, तर इथून पुढं आता आपण ह्युमिक ॲसिड तर गेलेलेच आहे, आता आपण इथं एक मायक्रोराचा त्यांना डोस देणार आहे, जेणेकरून ह्या ज्या तंतूमुळे आहे ह्या अजून फास्ट पद्धतीने फैलल आणि त्याला एक ताकद भेटेल आणि वर एक चांगल्या पद्धतीने जर्मिनेशन होईल। तर चला, धन्यवाद शेतकरी मित्रांनो। अशाच पद्धतीनं नवीन व्हिडिओशी आणि नवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात आणि तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका। चला, धन्यवाद।